हाय हॅलो नमस्कार. तर कशा आहात सगळेजण. हा आहे हळदीचा कार्यक्रम आणि हळदीच्या दिवशी सकाळचा ब्लॉग आहे आणि हा सगळा ब्लॉग आहे तर इशूताई शूट करते. तिच्याकडनं जसं जरा तुम्ही शूट करायचा प्रयत्न केला आणि मी इकडं किचनची भांडी वगैरे आवरत होती. त्यानंतर मावशी पूजा करत होत्या, जयूरेवाला रेडी करत होती आणि सकाळची थोडीशी गडबड वगैरे चालू होती कारण एवढी गर्दी, एवढे पाहुणे वगैरे आलेले होते. त्यांचं हांघोळ वगैरे झाली, सगळ्यांची फ्रेश वगैरे झाले आणि इकडं थोडंसं म्हणजे एवढा काही कार्यक्रम नसतो हळदीच्या दिवशी सकाळी. आमच्याकडे तर खूप मस्त वीर वगैरे असता पण तिकडे नव्हते आणि मॅडमांची थोडीशी मिरसोत मस्ती पण चालू होती कारण तिला शूट करायचं होतं, म्हणजे मग स्वतःचं पण दाखवायचं मेन होतं ना, म्हणून तिने स्वतःचा पण थोडंसं क्लिप घेतल्या. आणि हा आहे नवरदेवाचा लहान भाऊ. त्यानंतर मी चहा ठेवला सगळ्यांना आणि मग चहा वगैरे म्हणजे झाला तर आधी, आता नवीन करते. त्यानंतर रेवाताईला पण जयूने रेडी केलं, ड्रेस वगैरे घातला आणि ती खूप रडत होती ना, म्हणून तिला कॅडबरी आणली. आधी कॅडबरी खात खात जेवणे तिला रेडी केलं कारण लहान मुलांचं खूप जास्त टेन्शन असतं. आणि ती मेहंदी फंक्शनच्या दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत अजिबात झोपली नाही. बघू शकता आता बाहेर आम्ही सगळेजण आलो ना, तिला मस्त डान्स करायचा होता आणि डान्स केला तिने. परत मांडू पण आला, मांडूची छान अशी पूजा केली त्यांनी आणि मग त्यांनी घरात घेतलं मांडूला. आणि मग इकडं आहे तर तुम्हाला बोललीच मी, असं वीर वगैरेचा कार्यक्रम नसतो, इकडं घुगरवायचा कार्यक्रम असतो, जे की आमच्याकडे लहान बाळ लहान असतं तेव्हाच घुगरवलं जातं. पण इकडं नवरदेव असो की नवरी असो, त्यांना लग्नात म्हणजे हळदीच्या दिवशी सकाळीच घुगरवायचं असतं. तर इकडे ते चालू, तर म्हटलं बघायचं तर होतंच, म्हणून मी खास बघण्यासाठी आली. तुमच्यासाठी पण थोड्या क्लिप घेऊन घेतल्या. तर आधी पूजा वगैरे करून घेतली ती आणि मग आजूबाजूला सगळे जण पकडलेले होते. मग त्याला घुगरवायचं होतं आणि बाळला नसतं म्हणून त्याला असं फेकता जोरात. पण हा नवरदेव थोडा मोठा म्हणून मग त्याला फक्त असं झोकासारखं दिलं त्याला बस. आता त्याला बसवलं, त्याची पूजा वगैरे केली आणि हा म्हणजे हे घुगरवायचं आमच्यासाठी तरी नवीनच होतं कारण हे फक्त खानदेशातच होतं, आमच्याकडे नाही होत. आमच्याकडे सकाळी खूप गडबड असते हळदीच्या दिवशी, मस्त वीर निघता, त्यांची तयारी, त्यांची पूजा. इकडे तसं काहीच नसतं, एकदम शांत चालू असतं. फक्त काय सकाळी पुरणपोळ्या वगैरे करता, नैवेद्य वगैरे देता पितरांना आणि मग नंतर घुगरवायचा कार्यक्रम, तो पण थोडा उशिराच असतो. आणि त्याला बसवलं, त्याची पूजा करताय, त्या मावशी करताय आणि मामींनी पण पूजा केली आणि तो पण थोडासा अनकम्फर्टेबल होता कारण वाटेलच ना की पडून जाईल का काय. आणि तो बसला आणि मग त्याला झोका द्यायचं होतं सगळ्यांनी पकडून. तर त्याला पण थोडं वेगळं वाटत होतं, पण छान वाटलं. मी आणि माझ्या जाऊ चालू होतो, जयू काय आली नव्हती कारण जयू आली म्हणजे रेवा आली असती म्हणून. आणि एवढ्या उन्हात गरमी, तिकडं खूप गरमी ना, म्हणून तिला आणलं नव्हतं. आणि हा असा झोका दिला आणि थोडं झोका दिला आणि नंतर स्टॉप घेतला, बस असं घुगरवायचा कार्यक्रम. तर असा होता हा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.